Now the remaining functions of the string.h file मधले remaining functions. Okay, so first जे remaining function आहे ते आहे swap. swap ला आपण इथे एक string पास करणार आणि swap function पण एका string ने काय करणार कॉल करणार. ओके, सो swap function काय करतं, it swaps the contents of both the string. For example, suppose string s1 is equal to abc आहे. ओके, then string s2 is equal to pqr आहे. ओके, आणि जर मी असं केलं s1 डॉट स्वॅप आणि ब्रॅकेट मध्ये टाकलं s2. ओके, सो आफ्टर एक्झिक्युशन ऑफ दिस स्टेटमेंट s2 ची व्हॅल्यू होणार abc आणि s1 ची व्हॅल्यू होणार pqr. सो स्वॅप फंक्शन काय करतं, ऑटोमॅटिकली या दोन जे स्ट्रिंग आहे ज्यांनी तुम्ही फंक्शन कॉल केले आणि जी स्ट्रिंग पास केलेली आहे, सो या दोघांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत ते काय करतं स्वॅप करतं. ओके, सो पहिल्यांदा मी जे 2-3 फंक्शन्स राहिले ते एक्सप्लेन करून घेते, देन तुम्हाला प्रोग्राम मध्ये सांगते. ओके, देन हे झालं आपलं स्वॅप फंक्शन. त्याच्यानंतर आपण अपेंड फंक्शन बघितलं ऑलरेडी. तर अपेंड काय करतं की पर्टिक्युलर एक स्ट्रिंग असेल, सपोज स्ट्रिंग s1 इज इक्वल टू abc आहे. ओके, आणि स्ट्रिंग s2 इज इक्वल टू pqr आहे. ओके, आणि आपण जर असं केलं s1 डॉट अपेंड s2, तर s1 चे कंटेंट काय abc, त्याला अटॅच होतात s2 चे कंटेंट. सो s1 ची व्हॅल्यू काय ती abc pqr. सो दिस इज अपेंड. सो अपेंड काय करतं, एक जी स्ट्रिंग आहे सबस्ट्रिंग, तुम्ही ते डायरेक्टली स्ट्रिंग पाठवली तरी चालते. ओके, सो जी स्ट्रिंग तुम्ही पास करणार आहे फंक्शनला ती डायरेक्टली ऍट द एंड अटॅच करते फर्स्ट स्ट्रिंगला जे मी तुम्ही फंक्शन कॉल केलंय. ओके, सो ऍट द एंडच फक्त अटॅच करते स्ट्रिंग. ओके, सो याच्यात एक्झॅक्ट अपोजिट आहे इन्सर्ट फंक्शन. तर इन्सर्ट फंक्शनला तुम्हाला दोन पॅरामीटर पास करावे लागतात, एक पोझिशन आणि दुसरी ऑब्विसली स्ट्रिंग. ओके, आणि एका स्ट्रिंगनी काय करणार फंक्शन कॉल करणार. तर इन्सर्ट काय करतं, पर्टिक्युलर पोझिशनला जी स्ट्रिंग आहे ती इन्सर्ट करतं. जसं अपेंड जे आहे ते ऍट द एंडच अटॅच करतं स्ट्रिंग. ओके, तसं इन्सर्ट जे आहे तुम्ही इन बिटवीन सुद्धा अटॅच करू शकता स्ट्रिंग. फॉर एक्झाम्पल बघा, सपोज स्ट्रिंग s1 इज इक्वल टू a b c d e f g h ही स्ट्रिंग आहे. ओके, अँड देन स्ट्रिंग s2 इज इक्वल टू हॅलो आहे. ठीक आहे, आता मी काय केलं s1 डॉट इन्सर्ट. तुम्हाला जर s2 मध्ये इन्सर्ट करायचे असेल तर s2 डॉट इन्सर्ट. ओके, आता s1 डॉट इन्सर्ट. आता मी पहिले पोझिशन दिली सपोज 3 आणि स्ट्रिंग टाकली s2. ओके, सो s1 मध्ये काय व्हॅल्यू आहे, ही 0th पोझिशनला, ही 1, ही 2, 3, 4, 5, 6, 7. ओके, सो ही जी s2 आहे ही थर्ड इंडेक्स पासून इन्सर्ट होणार कुठे s1 मध्ये. सो बघा a b c ऍज इट इज राहणार 0 1 2 आणि थर्ड इंडेक्सला d e f g h आहे. सो थर्ड इंडेक्स आपण पोझिशन काय दिली 3, तर थर्ड पोझिशन पासून थर्ड इंडेक्स पासून s2 इन्सर्ट होणार. s2 काय हॅलो. सो abc नंतर हॅलो इन्सर्ट होणार आणि जी रिमेनिंग स्ट्रिंग आहे ती नंतर परत अटॅच होणार, म्हणजे ती रिमूव्ह नाही होणार किंवा रिप्लेस पण होणार नाही. सो इन्सर्ट काय करतं, एक जी सबस्ट्रिंग असेल किंवा वन स्ट्रिंग आहे ती इन्सर्ट करतं इनटू द अनदर स्ट्रिंग आणि पर्टिक्युलर पोझिशनला. तर अपेंड काय करतं की ऍट द एंडच फक्त इन्सर्ट करणार स्ट्रिंग आणि जे इन्सर्ट फंक्शन आहे ते कोणत्याही पोझिशनला इन्सर्ट करू शकतं. ओके, नाउ नेक्स्ट आहे फंक्शन बघा, लास्ट फंक्शन आहे फाइंड फंक्शन. सो फाइंड फंक्शन इंटिजर व्हॅल्यू रिटर्न करतं. ओके, आणि ह्याला तुम्ही एक स्ट्रिंग पास करणार. ठीक आहे, सो सपोज आता पहिल्यांदा एक एक्झाम्पलने तुम्हाला एक्सप्लेन करते. ही स्ट्रिंग आहे. ओके, आणि आता सपोज मी s1 डॉट फाइंड फंक्शन केलं आणि ब्रॅकेट मध्ये टाकलं हॅलो. ओके, सर हे फंक्शन काय करतं, इंटिजर व्हॅल्यू रिटर्न करतं. ओके, सो बघा फाइंड फंक्शन काय करतं की तुम्ही जी स्ट्रिंग पास केलेली आहे, तर तुम्ही फाइंड फंक्शन कशाने कॉल केलं s1 ने. सो जी स्ट्रिंग पास केलेली आहे ती s1 स्ट्रिंग मध्ये कुठे आहे का, कंटिन्युअस हॅलो. ओके, सो आहे असेल तर कुठून स्टार्ट आहे हॅलो बघा, 0 1 2 3 4 1 2 3 0 1
0 1 2 3 D3A E4A आणि H5A. ओके, सो हॅलो स्ट्रिंग प्रेझेंट आहे S1 मध्ये. ओके, आणि कोणत्या पोझिशन पासून आहे 5. सो रिटर्न काय करणार 5 करणार. ओके, आणि जर प्रेझेंट नसेल तर मायनस मध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू काय करणार रिटर्न करणार. येते का लक्षात? ठीक आहे. सो जर प्रेझेंट असेल तर 0 पासून पॉझिटिव्ह व्हॅल्यू कोणती पण, सपोज स्टार्टिंगलाच हॅलो आहे तर 0 रिटर्न करणार. ओके, आणि अप टू द एंड पर्यंत कुठेही जर तुम्ही जी स्ट्रिंग सर्च करायला सेंड केलेली आहे हॅलो, ओके, तर ती कुठल्याही पोझिशनला जरी असेल तर त्या पोझिशनची जी इंडेक्स आहे ती रिटर्न करणार. अदरवाईज जर प्रेझेंट नसेल तर निगेटिव्ह व्हॅल्यू रिटर्न करणार. आता फॉर एक्झाम्पल जर मी S1 डॉट फाइंड हाय केलं तर काय रिटर्न होणार बघा. सी ची व्हॅल्यू हाय कुठे आहे बघा, इथे 6 7 8 9 10 11th पोझिशनला आहे. सो काय रिटर्न करणार 11 रिटर्न करणार. आलं का लक्षात? ठीक आहे. सो हे आहे फाइंड फंक्शन. ठीक आहे. नाउ नेक्स्ट फंक्शन आहे, आणि जर प्रेझेंट नसेल स्ट्रिंग जी तुम्ही फाइंड करण्यासाठी सेंड केलेली आहे ती, तर डायरेक्टली निगेटिव्ह व्हॅल्यू काय करणार रिटर्न करणार. ओके, त्याच्यानंतर एक अजून एक फंक्शन आहे बघा, इरेज, देन पोझिशन आणि नंबर ऑफ कॅरेक्टर्स. ओके, आता बघा ह्याचे दोन सिंटॅक्स आहेत. एक फक्त तुम्ही पोझिशन टाकू शकता, एक 2 पॅरामीटर्स आणि 1 विथ 1 पॅरामीटर, जसं आपण सबस्ट्रिंग बघितलं. ओके, आता ह्याचा यूज काय ते बघा. सपोज आता स्ट्रिंग S1 इज इक्वल टू, ठीक आहे. सो पहिले आपण 1 पॅरामीटरचे यूज करू. आता जर मी असं केलं S1 डॉट इरेज आणि फक्त पोझिशन टाकली 2, ठीक आहे, सेकंड पॅरामीटर दिलं नाही. सो 0 1 2 3 4 5 6 7 8. सो सेकंड कॅरेक्टर पासून एंड, आता आपण सेकंड पॅरामीटर दिलंय का नाही. सो तुम्ही पोझिशन काय दिली 2. सो 2 पासून रिमेनिंग जेवढे कॅरेक्टर्स आहेत तेवढे सगळे रिमूव्ह करणार. सो राहिली फक्त काय S1 मध्ये मग व्हॅल्यू काय राहणार फक्त AB. येते लक्षात? ठीक आहे. नाउ सपोज मी S1 डॉट इरेज 3,5 केलं, 3,5, ठीक आहे. किंवा आता इथे आपण S1 मध्ये थोडी मोठी व्हॅल्यू देऊयात. ठीक आहे, या इंडेक्स 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. ओके, नाउ मी आता इरेज केलं 3,5. आता 2 पॅरामीटर्स दिले, तर थर्ड इंडेक्स पासून पुढचे 5 कॅरेक्टर्स, जसं सबस्ट्रिंग होतं ना सेम तसंच, तर ते रिमूव्ह होतात. ठीक आहे. सो थर्ड पासून रिमेनिंग 5 कॅरेक्टर्स. सो थर्ड इंडेक्स पासून प्लस 5, थर्ड पासून 5. सो हा एक झाला, हा एक, हा एक, हा एक आणि हा एक. सो 3 4 5 6 7. सो एवढे जे कॅरेक्टर्स आहेत ते रिमूव्ह होऊन जाणार स्ट्रिंग मधून. सो तुमची जी S1 स्ट्रिंग आहे ती काय राहिली ABCHIJKLMN. ओके, सबस्ट्रिंग फंक्शन काय करतं, तेवढी स्ट्रिंग रिटर्न करतं, ती इरेज नाही करत S1 मधून. जर मी असं केलं S1 S सब STR आणि 3,5, तर फक्त तुम्हाला डिस्प्ले होणार DEFGH. ओके, DEFGH डिस्प्ले होणार. ओके, पण जर तुम्ही आता इथे सपोज असं केलं तुम्ही सी आउट, तर तुम्हाला डिस्प्ले काय होणार DEFGH एवढं डिस्प्ले होणार. ओके, आणि त्याच्यानंतर जर तुम्ही सी आउट ह्या स्टेटमेंट नंतर S1 जर प्रिंट केलं तर तुम्हाला होल व्हॅल्यू डिस्प्ले होणार. ओके, सो सबस्ट्रिंग रिमूव्ह नाही करत, फक्त जस्ट तुम्हाला जेवढी स्ट्रिंग आहे तेवढी रिटर्न करतं, बट ते मेन स्ट्रिंग मध्ये काही चेंजेस करत नाही, ते ऍज इट इज राहते. बट या उलट इरेज काय करतं की DEFGH हे एवढे रिमूव्ह करणार. सो तुमची S1 जर तुम्ही सी आउट S1 केलं तर तुम्हाला अशी स्ट्रिंग काय होणार डिस्प्ले होणार. सो इरेज आणि सब STR मध्ये डिफरन्स काय की इरेज तुमची जी ओरिजिनल स्ट्रिंग आहे ती त्याच्यामधून चेंजेस करते आणि फक्त ओरिजिनल स्ट्रिंग मधली व्हॅल्यू रिटर्न करते तुम्हाला, बट जी ओरिजिनल स्ट्रिंग आहे ती ऍज इट इज राहणार आहे, त्यातले कोणतेही कॅरेक्टर रिमूव्ह होणार नाही. ओके, ठीक आहे. सो हे झाले तुमचे स्ट्रिंगचे फंक्शन. सो प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण अपेंड बघितलं, त्याच्यानंतर ऍट बघितलं फंक्शन, त्याच्यानंतर लेंथ बघितलं, साईज बघितलं, कॅपॅसिटी बघितलं. ओके, त्याच्यानंतर आपण कॉन्कॅटिनेशन केलं प्लस ऑपरेटरनी, रिलेशनल ऑपरेटर लेस दॅन ग्रेटर दॅन इज इक्वल टू स्ट्रिंग कम्पेअर केले, आणि प्लस आज आपण इरेज फंक्शन, देन इन्सर्ट फंक्शन, देन फाइंड फंक्शन,
ओके आणि स्वॅप फंक्शन. ओके, तर हे फंक्शन्स बघितले. सो आजचे फंक्शन जे आहे त्याचा आपण एक प्रोग्राम करूयात. स्ट्रिंग डॉट एच नाही, ओनली स्ट्रिंग. आणि हे कॅरेक्टर ॲरे वरती वर्क होणार नाही. आपण आता एक स्ट्रिंग घेऊया. तिथे तुम्ही गेट लाईननी घेतली तरी चालेल. स्ट्रिंग s2 इज इक्वल टू, ठीक आहे, स्वॅप पण करायचं ना आपल्याला. सो सी आउट. बिफोर स्वॅपिंग आपण एकदा प्रिंट करू. स्ट्रिंग 1 s1, string 2 s2. okay, then swap function call kara s1 dot swap s2. okay, and then after swapping, okay, now next function आहे erase function किंवा insert function. see out. आता काय करूयात आपण, string after insertion. ओके, सो आपण s1 मध्ये इन्सर्ट करू. s1 मध्ये जे a to n जी व्हॅल्यू आहे, सो त्याच्यामध्ये आपण थर्ड इंडेक्स पासून हॅलो हाऊ आर यू हे टाकू. ओके, थर्ड इंडेक्स पासून कोणती पण इंडेक्स देऊ शकता तुम्ही, 3, 4, 5 जी असेल ती. ठीक आहे, त्याच्यानंतर फाइंड. हॅलो फाइंड आउट करू आपण. ठीक आहे, सो s1 डॉट फाइंड, सॉरी s1 डॉट फाइंड हॅलो. ठीक आहे, हॅलो फाइंड आउट करू. मग त्याची जी इंडेक्स आहे ती डिस्प्ले होईल असेल तर, नाहीतर निगेटिव्ह इंडेक्स. देन स्लॅश इन इरेज. इरेज, आधी इरेज फंक्शन कॉल करू आपण. s1 डॉट इरेज, देन 4, 3. string after erase s1. बघा आता ही आपली फर्स्ट स्ट्रिंग होती. ठीक आहे, ही फर्स्ट स्ट्रिंग होती, ही सेकंड स्ट्रिंग होती. ओके, स्वॅप केल्यानंतर ही हॅलो झाली, ही हाय म्हणजे सॉरी हॅलो हाय जी स्ट्रिंग 2 ची व्हॅल्यू होती ती स्ट्रिंग 1 मध्ये गेली, आणि जी स्ट्रिंग 2 ची व्हॅल्यू होती, सॉरी जी स्ट्रिंग 1 ची व्हॅल्यू होती ती स्ट्रिंग 2 मध्ये गेली. ओके, नाउ स्ट्रिंग आफ्टर इन्सर्शन. आता आपलं काय झालं की ऍक्च्युली मला ह्याच्यामध्ये इन्सर्ट करायचं होतं, पण ठीक आहे. तर स्ट्रिंग 1 काय झालं बघा, हॅलो हॅलो हाय होतं स्वॅप केल्यानंतर. तर आपण इन्सर्शन कसं केलं आहे, आपण इन्सर्शन केलं आहे 5th इंडेक्स पासून
हॅलो हाऊ आर यू. ओके, 5th इंडेक्स पासून. सो स्ट्रिंग 1 मध्ये काय आहे, 0 पोझिशनला एच, 1 पोझिशनला ई, एल, 2 पोझिशन, 3, 4 आणि 5. सो हा हाय जो आहे तो नंतर येणार आणि हॅलो नंतर हॅलो हाऊ आर यू इन्सर्ट झालं बघा आणि पुढे हाय झालं. ओके, नाव हॅलो आहे का स्ट्रिंग मध्ये, कॅपिटल मध्ये हॅलो, येस आहे. सो त्याची इंडेक्स डिस्प्ले झाली बघा इथे. फाईन, हे बघा 0, 1, 2, 3, 4 आणि हा 5. 5 ला हॅलो आहे. आणि स्ट्रिंग आफ्टर इरेज, तर आपण इरेज काय केलं होतं बघा, 4 पासून पुढचे, 4th इंडेक्स पासून पुढचे 3 कॅरेक्टर्स प्लस 3. सो 4th पासून 3 कॅरेक्टर्स. सो ही आपली स्ट्रिंग आहे. ओके, S1. सो 0, 1, 2, 3, 4. सो हा O. ओके, देन H, देन E, 3 कॅरेक्टर्स ना. सो OHE डिलीट झालं. सो राहिलं काय, हेल्प आणि नंतर परत पुढचे LLO अशी ही रिमेनिंग स्ट्रिंग आली. लक्षात, ठीक आहे. बिकॉज आपण इथे स्वॅप केल्यानंतर आपली S1 जी आहे ती हॅलो हाय होती. सो त्याच्यावरतीच काय झाले, पूर्ण पुढचे ऑपरेशन झाले. ठीक आहे. सो हे झाले आपले स्ट्रिंग हँडलिंगचे प्रोग्राम. सो आपण काय काय बघितलं आतापर्यंत, कॅरेक्टर अरेनी स्ट्रिंग कशा स्कॅन करायच्या प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितलं. देन स्ट्रिंग डॉट एच मधले आपण स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन बघितले, strlen, strcpy. आपण काय काय बघितलं, फर्स्ट कॅरेक्टर ॲरे यूज करून आपण स्ट्रिंग कसे स्कॅन करायचं ते बघितलं. देन स्ट्रिंग डॉट एच हेडर फाइल्स मधले फंक्शन्स बघितले, strlen, strcpy, strcmp, str reverse आणि strcat. ओके, हे फंक्शन्स बघितले. देन आपण स्ट्रिंग ऑब्जेक्टनी स्ट्रिंग क्लासनी डायरेक्ट आपण ऑब्जेक्ट क्रिएट करून स्ट्रिंग कशी क्रिएट करायची ते बघितलं. स्ट्रिंग फाईल मधले गेट लाईननी त्याची व्हॅल्यू कशी घेतली. आणि देन आपण डिफरंट फंक्शन्स बघितले, ऍड, अपेंड, साइज, लेंथ, कॅपॅसिटी, फाइंड, इरेज, इन्सर्ट, सब स्ट्रिंग. ओके, त्याच्यानंतर स्वॅप, हे फंक्शन्स बघितले आपण. प्लस प्लस कॉन्कॅटिनेशन कसं करतो प्लस नी, लेस दॅन, ग्रेटर दॅन, इज इक्वल टू, हे रिलेशनल ऑपरेटर्स पण बघितले. ओके, नाऊ आता आपण तुम्हाला एक पॉइंट आहे, युजर डिफाईन फंक्शननी तुम्ही हे जे strlen cpy म्हणजे लेंथ कॅल्क्युलेट करायची स्ट्रिंगची, कॉपी करायची, कम्पेअर करायची, रिव्हर्स स्ट्रिंग आणि कॉन्कॅटिनेशन ऑफ स्ट्रिंग करायचं विदाउट युजिंग दीज फंक्शन्स. ओके, सो ते कसं करणार बघा आता. सो फर्स्ट आपण लेंथ कॅल्क्युलेट करूयात. लेंथ ऑफ अ स्ट्रिंग विदाउट युजिंग strlen कॅरेक्टर अरे मधलं और लेंथ फंक्शन स्ट्रिंग मधलं. म्हणजेच कोणत्याही फंक्शनचा यूज न करता सिस्टम डिफाईन यू हॅव टू फाइंड आउट द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. ओके, आणि युजर डिफाईन फंक्शन सांगितलं. सो आपल्याला ती फंक्शननी फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो आता काय करायचं बघा. फर्स्ट एकदम इझी आहे बघा. स्ट्रिंग हे अल्टिमेटली जरी पण आपण डायरेक्ट व्हॅल्यू देत असतो, स्ट्रिंग S1 इज इक्वल टू ABCDE. ओके, तरी पण हे इंडेक्सच आहेत की नाही, म्हणजे अल्टिमेटली ते बॅकग्राऊंडला कसं स्टोअर होतं मेन मेमरी मध्ये, ऍरे मध्ये. सो आपल्याला ऍरे ट्रॅव्हर्स करता येतो लूपनी. सो त्याच वेळी काय करायचं, ट्रॅव्हर्स करायचं. ओके, आता बघा पहिल्यांदा हॅश इन्क्लूड iostream डॉट एच. ठीक आहे, नाऊ एक फंक्शन घ्या सॉरी, to find out the length of the string. So string and s length आणि याला आपण एक रिटर्न व्हॅल्यू पण घेऊयात, int रिटर्न व्हॅल्यू फंक्शन विथ str. फंक्शनला नेम काय द्यायचं, सपोज s लेंथच देऊयात. ओके, आणि त्याला एक आपण स्ट्रिंग पास करू, सपोज कॅरेक्टर अरेंज करूयात. ठीक आहे, हे झालं फंक्शन डिक्लेरेशन. युजर डिफाईन फंक्शननी तुम्हाला करायचं आहे.
ओके, म्हणजेच काय, जसं strlen किंवा लेंथ फंक्शन कॉल केलं की तुम्हाला स्ट्रिंगची व्हॅल्यू मिळते, तसंच आता लेंथ हे युजर डिफाईन फंक्शन आहे, सिस्टीम डिफाईन नाहीये, तुम्ही स्वतः त्याला नेम दिलेला आहे. ओके, सो लेंथ कॉल केलं की मला स्ट्रिंगची व्हॅल्यू मिळाली पाहिजे. सो इथं मी कॅर वन डायमेन्शनल अरे का पास केला, बिकॉज मी स्ट्रिंग पास करणार आहे. ओके, सो आता इथे बघा इंट मेन, पहिल्यांदा आपण डिक्लेअर करतो फंक्शन, देन मेन मध्ये कॉल करतो. आता ह्याला आर्ग्युमेंट आहे, सो पहिल्यांदा आपल्याला त्याची व्हॅल्यू घ्यावी लागेल. आता हे सगळं बेसिक झालं. ओके, आणि इंटिजर व्हॅल्यू एक रिटर्न करण्यासाठी सपोज मी एल घेतलं अँड देन आय इज इक्वल टू 0 घेतलं. ओके, नाव सी आउट, एंटर स्ट्रिंग. ओके, नाउ सीननी जर वन वर्डची असेल तर सीननी करा, आणि मोर दॅन वन वर्डची तुम्हाला स्कॅन करायची आहे तर गेट लाईननी करा. सो जेव्हा आपण कॅरेक्टर अरे गेट लाईननी करतो तेव्हा सीन डॉट गेट लाईन करतो. दिस आय हॅव ऑलरेडी डिस्कस्ड इन प्रिव्हियस लेक्चर. ओके, देन S1, आणि तुम्हाला मॅक्स किती कॅरेक्टरची स्ट्रिंग पाहिजे स्कॅन करणारे ते, त्याच्यापेक्षा तुम्ही कमी सुद्धा करू शकता. ओके, आले इथपर्यंत. नाउ आय आपण 0 केलेला आहे. नाउ काय करायचं, व्हाईल S1 of I is not equal to 0. सॉरी, डेफिनेशन मध्ये लिहायचं आहे, इथे लिहायचं नाही. इथे फक्त एल स्ट्रिंग स्कॅन झाली, सो फंक्शन विथ आर्ग्युमेंट असेल तर ते आर्ग्युमेंटची व्हॅल्यू घेऊन झाली. आता ते फंक्शन कॉल करायचं. सो एल इज इक्वल टू, आणि रिटर्न टाईप आहे ना इंटिजर, सो इंटिजर मध्ये व्हॅल्यू त्याची स्टोअर करायची. सो एल इज इक्वल टू एस लेंथ, आणि ब्रॅकेट मध्ये पास करणार कॅरेक्टर ॲरे. सो ॲरे जेव्हा तुम्ही पास करता फंक्शनला, आपण डेटा स्ट्रक्चर मध्ये पण पाहिलेले, ओनली ॲरे नेम देता. ओके, देन आता एल आपण प्रिंट करायचं. सो लेंथ ऑफ अ स्ट्रिंग तुम्हाला ट्रेस करून दाखवणार आहे %d, l. ओके, देन रिटर्न 0. नाउ आता फंक्शन लिहूयात आपण. सो आता फंक्शन लिहू. काय फंक्शन, इंट s लेंथ. ओके, देन कॅर S1 of 50, डेफिनेशन लिहितोय आता. देन I int I is equal to 0, then while S1 of I is not equal to null. S1 of I is not equal to null. Null means what, slash आणि 0. ओके, I plus plus करायचं, and after that रिटर्न आय करायचं. हे झालं फंक्शन कंप्लीट. आता बघा एक एक्झाम्पलनी सांगते. पहिले रन केला प्रोग्राम, मेन कडे कंट्रोल आला, स्क्रीनवर डिस्प्ले झालं एंटर स्ट्रिंग. सो तुम्ही मॅक्स 50 कॅरेक्टर्स टाकू शकता. सपोज आता मी इथे गेट लाईननी व्हॅल्यू टाकली हॅलो, आणि स्पेस देऊन हाय. ओके, सो S1 ऑफ 0 मध्ये काय गेलं, H. S1 ऑफ 1 मध्ये E, हा 2, हा 3, 4 मध्ये, स्पेस 5 मध्ये, 6, 7. ओके, मेमरी अलोकेशन काय केले आपण 50 पर्यंत. सो 8 पासून ते 49 पर्यंत काय असणार, नल कॅरेक्टर्स असणार. स्ट्रिंग कॅरेक्टर ॲरे मध्ये जेवढी तुम्ही व्हॅल्यू दिलेली आहे तेवढी ऑक्युपाय होते, आणि जे रिमेनिंग ब्लॉक असतात ऍड्रेसेस, मेमरी ऍड्रेसेस, त्याच्यामध्ये काय असते, नल व्हॅल्यू असते, /0. ओके, सो आता हे आपण व्हॅल्यू घेतली, सपोज हॅलो हाय, देन इथे फंक्शन कॉल केलं. फंक्शन कॉल केलं की कंपायलर कुठे आला, फंक्शन डेफिनेशन कडे आला. हा जो S1 आहे तो कॉपी झाला इथे. ओके, म्हणजे इथे S1 ची व्हॅल्यू काय गेली, हॅलो हाय. ओके, आय किती झाला बघा, 0 झाला. S1 of 0 is not equal to null. S1 of 0 मध्ये काय, H is not equal to null, कंडिशन ट्रू आहे. I प्लस प्लस केला, I किती झाला 1. नेक्स्ट टाइम S1 of 1, I1 आहे ना, S1 of 1 is not equal to null. येस, ट्रू आहे, E आहे बिकॉज तो. ओके, सो कंडिशन ट्रू आहे, इथे आलो, I इन्क्रीमेंट झाला 2. देन लूप परत S1 of 2, S1 of 2 काय आहे, L is not equal to null, कंडिशन ट्रू, I प्लस प्लस, I झाला 3. नेक्स्ट टाइम परत लूप कंटिन्यू झालं. S1 of 3, S1 of 3 पण काय, L is not equal to null, कंडिशन ट्रू, I प्लस प्लस, I किती झाला 4. नाउ S1 of 4 that is O is not equal to null, कंडिशन ट्रू, I प्लस प्लस, I 5 झाला. नेक्स्ट टाइम S1 of 5
S1 of 5 काय space is not equal to null, condition true. Okay, I plus plus I किती झाला 6 झाला. Now S1 of 6 is not equal to null, h is not equal to null, condition true. Then I plus plus I किती झाला 7 झाला. Next S1 of 7 is not equal to null, condition true आहे. I plus plus I किती झाला 8 झाला. Now S1 of 8 is not equal to null, false, because S1 of 8 मध्ये आपली व्हॅल्यू एवढीच आहे. सो रिमेनिंग जे मेमरी अलोकेशन आहे 8 पासून 49 पर्यंतचे ते नल असणार. सो नल इज नॉट इक्वल टू नल, कंडिशन फॉल्स. सो लूप मध्ये जाणार नाही. रिटर्न आय ची व्हॅल्यू काय होती 8 होती. सो रिटर्न आय रिटर्न केला तो कुठे स्टोअर होणार एल मध्ये. सो एल ची व्हॅल्यू आली 8, लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज 8. बघा जरी इंडेक्स 0 to 7 आहे बट टोटल कॅरेक्टर किती आहे हॅलो हाय इन्क्लुडिंग स्पेस 8 आहे. सो रिटर्न काय झालं बरोबर 8 झालं. ऑब्विसली str एलियन फंक्शन आणि लेंथ फंक्शन रिटर्न करतात इन्क्लुडिंग स्पेस कॅरेक्टर्स. ओके, सो आपले इन्क्लुडिंग स्पेस काय झाले रिटर्न झालेलं आहे. सो हे झालं हॅलो स्पेस आणि हाय, हे 5 वर्ड्स, हा 6, हा 7 आणि 8. ओके, सो हे झालं आपलं लेंथ फंक्शन without using or calculating the length of a string without using system defined function, using the user defined function slength, because slength हे system defined नाहीये, user defined आहे. ओके, now hash include iostream. आपल्याला युजर स्ट्रिंग डॉट एच किंवा स्ट्रिंग लागणार नाही बिकॉज आपण त्यातले फंक्शन्सच यूज केलेले नाहीत. ओके, एस तुम्हाला जे नेम द्यायचं ते द्या, फक्त सिस्टम डिफाईन नेम देऊ नका. ओके, फंक्शनला कॅरेक्टर ॲरे पास आहे. सो पहिले आपल्याला कॅरेक्टर व्हॅल्यू द्यावी लागेल कॅरेक्टर ॲरेची. ब्रॅकेट मध्ये मॅक्स तुम्हाला किती व्हॅल्यू पास करायची ते. ओके, देन व्हॅल्यू घेऊन झाली देन फंक्शन कॉल करा length, त्याला ॲरे पास करा आणि आफ्टर दॅट लेंथ ऑफ स्ट्रिंग इक्वल टू %d, l. ओके, सेव्ह. डेफिनेशन लिहायची राहिली. ओके, नाउ व्हाईल जरी कॅरेक्टर ॲरे असला त्याची आपण व्हॅल्यू डायरेक्टली घेत नाही बट तो बॅकग्राऊंडला तर ॲरे सारखाच सेव्ह होतो. सो नल नॉट 0. सो आपण जेवढ्या जसं इंटिजर ॲरे मध्ये वगैरे सपोज आपण 50 साईजचा इंटिजर ॲरे घेतला आणि त्यातले 10 एलिमेंट्सच फक्त आपण सेव्ह केले तर बाकीच्या मध्ये गार्बेज व्हॅल्यू असते. इट मे बी 0, पॉझिटिव्ह और निगेटिव्ह व्हॅल्यू. पण कॅरेक्टर ॲरे मध्ये काय असतं नल कॅरेक्टर असतं. ओके, सो जोपर्यंत नल येत नाही तोपर्यंत आपण फक्त इन्क्रीमेंट करत राहणार. नल आलं मीन्स आपले जेवढे आपण स्ट्रिंग घेतलेली तेवढे कॅरेक्टर्स ट्रॅव्हर्स होऊन झालेले. सो एकदाच काय करायची व्हॅल्यू रिटर्न करायची, रिटर्न आय. ओके, सेव्ह.
कन्फ्यूज द सी, ते पण मी तेच केलंय का? इथे आपण पर्सेंट लिहिले बघा, हे बाय मिस्टेक झालं ऍक्च्युली. ऑल लँग्वेजेस मी आता ऍट अ टाइम शिकवते त्याच्यामुळे. ठीक आहे, हे सीचं आहे. सो इथे कन्फ्युज होऊ नका. आपलं नॉर्मल C++ चा जो कोड आहे त्याने करा. ठीक आहे, हे बघा असा. ते बाय मिस्टेक झालंय. एक्झिक्यूट, कंपाईल अँड रन. बघा 15 कॅरेक्टर्स इन्क्लुडिंग स्पेस देता, लेंथ फंक्शन पण. सो युजर डिफाईन पण आपल्याला इन्क्लुडिंग स्पेसच करावं लागेल. सो 1 2 3 इंडेक्स 0 पासून, बट टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर रिटर्न करतो. ओके, सो 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 and 15. आलं लक्षात? ठीक आहे. सो हे झालं तुमचं लेंथ ऑफ द स्ट्रिंग विदाउट युजिंग स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन्स. ओके, नाऊ आता तुम्हाला एक होमवर्क आहे बघा. राइट अ प्रोग्राम टू फाइंड टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर्स एक्सक्लुडिंग स्पेस. स्पेस नाही काउंट करायची. ओके, अँड टोटल नंबर ऑफ वर्ड्स. ओके, सो हा प्रोग्राम तुम्हाला करायचा आहे. फॉर एक्झाम्पल मी स्ट्रिंग मध्ये हॅलो हाऊ आर यू हे टाकलं. ओके, सो नंबर ऑफ कॅरेक्टर्स किती येणार एक्सक्लुडिंग स्पेस. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15 कॅरेक्टर्स येणार. आणि वर्ड किती येणार 1 2 3 4 वर्ड्स येणार. ओके, सो हे लॉजिक तुम्हाला करायचं आहे. ट्राय करा, नाही आलं तर मी देईल. सो वर्ड साठी तुम्ही काय करू शकता की स्पेस आली की कॅरेक्टरचा काउंट नाही इन्क्रीमेंट करायचा, पण वर्डचा काउंट इन्क्रीमेंट करायचा. ओके, सो स्पेस आली की तुमचा एक वर्ड झाला. ओके, आणि स्पेस आली परत दुसरी की सेकंड वर्ड झाला. ओके, लूप तर तुम्हाला तेच टाकावं लागेल. आय सुरुवातीला 0 करून S1 ऑफ आय इज नॉट इक्वल टू नल तिथपर्यंत. ओके, देन एक एक कॅरेक्टर इफ मध्ये चेक करायचं. इफ S1 ऑफ आय इज नॉट इक्वल टू स्पेस नसेल तर कॅरेक्टरचा जो काउंट घेतला असेल सपोज C तो इन्क्रीमेंट करायचा. आणि जर स्पेस असेल तर वर्डचा काउंट काय करायचा इन्क्रीमेंट करायचा. ओके, सो मी सांगितलेलंच आहे, फक्त ते आता प्रोग्राम मध्ये लावा. डायरेक्ट मेन मध्ये केलं तरी चालेल, युजर डिफाईन फंक्शन नाही केलं तरी चालेल. ठीक आहे, ट्राय करा, नाही आलं तर मी तुम्हाला करून देईन. ओके, नाउ नेक्स्ट प्रोग्राम. राइट अ प्रोग्राम टू रिव्हर्स a string without using string handling function. ओके, रिव्हर्स करायची स्ट्रिंग विदाउट युजिंग strrev फंक्शन. ओके, सो आता आपण काही नाही बघा, सोपं आहे रिव्हर्स करायला. तर काही void देन आपण आता strrev ऑलरेडी फंक्शन आहे. सो आपण रिव्हर्स फंक्शन घेऊ आपलं युजर डिफाईन आणि त्याला एक कॅरेक्टर ॲरे पास करू. ओके, इथे एस नाही लिहिलं तरी चालतं. जस्ट डेटा टाइप अँड सबस्क्रिप्ट. ओके, नाउ इंट मेन. सो आता आपल्याला फंक्शनला रिटर्न टाइप नाही आहे. सो फक्त आता आपल्याला कॅरेक्टर ॲरेची व्हॅल्यू घ्यावी लागेल मेन मध्ये. सो सी आउट enter any string, then cin dot getLine S1. ओके, सॉरी S फक्त. ओके, नाउ हे झालं आपले एंटर एनी स्ट्रिंग गेट लाईन S कॉमा काय पुढे मॅक्झिमम नंबर ऑफ साईज 50. ओके, स्ट्रिंग घेतली की आता रिव्हर्स फंक्शन कॉल करा. जसे strrev कॉल केलं
की स्ट्रिंग रिव्हर्स होते, सेम तसंच रिव्हर्स कॉल केलं युजर डिफाईन्ड फंक्शन की पण स्ट्रिंग काय झाली पाहिजे, रिव्हर्स झाली पाहिजे. ओके, सो रिटर्न 0. आता आपलं मेन रिव्हर्स फंक्शन आता आपण इथे लिहूया, रिव्हर्स ठीक आहे, इंट आय आणि अजून एक सपोज व्हेरिएबल घेऊ जे. ओके, नाव बघा पहिल्यांदा आपल्याला रिव्हर्स शेवटच्या आय जो आहे तो लास्ट इंडेक्स पर्यंत पहिल्यांदा आपल्याला आणावा लागेल. ओके, सो आता आय 0 करायचा आणि जे लगेच नाही केलं तरी चालेल. व्हाईल चेक करूयात आपण आधी, ट्रॅव्हर्स करू. एस ऑफ आय इज नॉट इक्वल टू नल, तोपर्यंत आय प्लस प्लस. ओके, आता बघा ह्या लूप पर्यंत काय होतं की सपोज आता मी इथे गेट लाईननी एस ची व्हॅल्यू आता मी छोटीच लिहिते हॅलो म्हणजे समजण्यासाठी. सो हा 0 इंडेक्स, हा 1 2 3 4. ओके, आणि 5th इंडेक्स पासून तुम्हाला माहिती पुढे नल कॅरेक्टर असणार. ओके, नाऊ आता इथे रिव्हर्स फंक्शन कॉल झाले, इथे आला कंपायलर. नाऊ आय 0 झाला. Okay, so s of 0 is not equal to null. Yes, s of 0 h is not equal to null, condition true. I plus plus I 1 झाला. नेक्स्ट टाइम परत लूप s of 1 is not, मी प्रिंट नाही केलेलं आहे बघा. s of 1 is not equal to null. s of 1 काय e is not equal to null, condition true. I plus plus झाला लूप मध्ये. देन परत लूप कडे आलो. s of 2 काय l is not equal to null, condition true. परत I plus plus I 3 झाला. Now s of 3 that is l is not equal to null, condition true. I plus plus झाला. Then s of 4 काय o is not equal to null, condition true. I plus plus I 5 झाला. Now s of 5 is not equal to null, false, because s of 5 null आहे. So null is not equal to null, false. लूपच्या बाहेर आलो. सो लूपच्या बाहेर आलो तेव्हा I कुठे आहे, 5 पोझिशनला म्हणजे इथे. सो आता आपल्याला रिव्हर्स प्रिंट करण्यासाठी कितीही लेंथची तुमची स्ट्रिंग असू द्या, या लूपनी काय होणार आहे, नल कॅरेक्टर जे असतं फर्स्ट तुमचं म्हणजे स्ट्रिंग कंप्लीट झाल्यानंतरचं, तर तिथे येणार आहे. ओके, सो आपल्याला काय करावं लागेल, एक कॅरेक्टर मागे यावं लागेल. सो आता काय करायचं बघा, फॉर j इज इक्वल टू I मायनस 1, j इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 0 अँड j मायनस मायनस, रिव्हर्स प्रिंट करायचे. आणि सी आउट प्रिंट करणार आपण s ऑफ j, बस एवढंच. आता बघा इथपर्यंत आलो तेव्हा आय किती झालता, 5. परत लूप कडे आलो, जे ची व्हॅल्यू काय झाली, आय मायनस 1, आय काय 5, सो जे ची व्हॅल्यू आली 4. ओके, सेम जर तुमच्या स्ट्रिंगची लेंथ 10 कॅरेक्टर असतील तर 10th 0 to 9 ला तुमचे कॅरेक्टर असणार आणि 10th ला नल असणार. सो आय तुम्हाला हे लूप कधी बाहेर आणेल, जेव्हा आय 10 होईल. ओके, सो 10 मग तुमचं जे लास्ट कॅरेक्टर आहे ते 9th पोझिशनला असेल, तर तुम्ही जे काय करणार, आय मायनस 1. सो जे आता आय मायनस 1 म्हणजे जे आय 5 होता, सो जे किती झाला 4 ग्रेटर दॅन और इक्वल टू 0 आय आहे. सो प्रिंट काय झालं, s of 4 प्रिंट झालं. s of 4 मध्ये काय o प्रिंट झालं. नेक्स्ट टाइम जे मायनस मायनस, सो जे किती झाला 3 इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 0, कंडिशन ट्रू. प्रिंट काय झालं, s of 3 दॅट इज काय प्रिंट झालं l. नाउ नेक्स्ट जे मायनस मायनस, जे झालं 2 ग्रेटर दॅन और इक्वल टू 0, ट्रू आहे. प्रिंट काय झालं, s of 2 प्रिंट झालं. म्हणजेच काय प्रिंट झालं, s of 2 काय आहे l, सो l प्रिंट झाला. जे मायनस मायनस, जे झाला 1 इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 0, ट्रू आहे. सो प्रिंट काय झालं, s of 1 ना, 1 इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 0, कंडिशन ट्रू आहे. सो प्रिंट काय झालं, s of 1 काय आहे e प्रिंट झाला. जे मायनस मायनस, जे 0 इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 0, ट्रू आहे. इक्वल टू 0 ट्रू आहे. प्रिंट काय झालं, s of 0 दॅट इज h प्रिंट झाला. ओके, s of 0 काय h प्रिंट झाला. जे मायनस मायनस, जे काय झालं मायनस 1. नो मायनस 1 इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 0, कंडिशन फॉल्स. लूपच्या बाहेर आलो अँड देन फंक्शन पण काय झालं, कम्प्लीट झालं. सो आपली जी स्ट्रिंग आहे ती रिव्हर्स काय झाली, डिस्प्ले झाली विदाउट युजिंग strrev फंक्शन. ओके, सो आता इथे फक्त आपण रिव्हर्स फंक्शन घेऊ. रिटर्न टाइप नाहीये, सो याची गरज नाही.
बरोबर आहे. नाव इथे आता आपल्याला प्रिंट करायचं आहे. सो जस्ट आपण एक सी आउट करून घेऊ रिव्हर्स स्ट्रिंग. ठीक आहे. नाव फॉर j is equal to I minus 1, j is greater than or equal to 0, j minus minus, then see out s of j, s1 of j. तिथे मी s व्हेरिएबल यूज केले, इथे फक्त s1 केले. ओके, बाकी काही फरक नाही. सेव्ह केला प्रोग्राम, एक्झिक्यूट, कंपाईल अँड रन. एंटर एनी स्ट्रिंग. बघा आता रिव्हर्स झाले. तुमचे आता किती पण स्ट्रिंग असू द्या, पहिलं व्हाईल लूप काय करणार तुम्हाला, फॉर दी स्ट्रिंग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. आय जेव्हा 15 येईल ना तेव्हा तो बाहेर येईल, म्हणजे एन 14 पोझिशनला आहे बघा, 0 to 14. ओके, आणि 15 आला आय की तो बाहेर येणार लूपच्या, म्हणजे नल कॅरेक्टर येणार 15th इंडेक्सला. म्हणजे काय झाला 15 minus 1 म्हणजे आय minus 1 दॅट इज 14. आणि मग रिव्हर्स काय होणार, स्ट्रिंग काय होणार, डिस्प्ले होणार विदाउट युजिंग strrev फंक्शन. ओके, सो काय केलं बघा, जेव्हा आपण आपलं युजर डिफाईन फंक्शन कॉल केलं तेव्हा रिव्हर्स झाली स्ट्रिंग. ओके, नाउ नेक्स्ट आहे बघा कॉपी. strcpy function. Without using this function copy करायची one string into another string. ओके, सो एक इनपुट स्ट्रिंग असणार आणि एक आउटपुट स्ट्रिंग असणार. ओके, सो void, ठीक आहे, str, सॉरी आता वेगळं नेम द्यावं लागेल, s कॉपी, स्ट्रिंग कॉपी करू आणि एकच कॅरेक्टर अरे पास करणार, बिकॉज इनपुट तर एकच असणार आहे. ओके, then int main, एक कॅरेक्टरची व्हॅल्यू, कॅरेक्टर अरेची व्हॅल्यू घ्या, एंटर एनी स्ट्रिंग. वन वर्डचीच घ्यायची असेल तर सीन घेतलं तरी चालेल, नाहीतर मग गेट लाईन यूज करा, काही हरकत नाही. ओके, देन एस कॉपी आणि S1 आपल्याला कॉपी करायचे आहे. सोपं आहे बघा. देन आता इथे आपली डेफिनेशन येईल एस कॉपी फंक्शनची. ओके, सो आता इथे आपल्याला अजून एक कॅरेक्टर अरे कॉपी, म्हणजे S1 ची व्हॅल्यू आता आपल्याला S2 मध्ये कॉपी करायची आहे. सो त्याच्यासाठी एक घ्यावं लागेल कॅरेक्टर अरे. देन व्हाईल S1 of I is not equal to null, जोपर्यंत null येत नाही तोपर्यंत S2 of I मध्ये टाकणार S1 of I ची व्हॅल्यू I प्लस प्लस. ओके, आणि आफ्टर दॅट बोथ दी स्ट्रिंग काय करायच्या, प्रिंट करायच्या. ओके, सो सी आउट स्ट्रिंग 1 इज इक्वल टू S1. ओके, अँड सी आउट स्ट्रिंग 2 किंवा कॉपीड स्ट्रिंग काही लिहा, S2 फंक्शन कंप्लीट. ओके, आता चेक करा. सो पहिल्यांदा एंटर एनी स्ट्रिंग, तुम्ही S1 ची व्हॅल्यू टाकली, सपोज मी टाकलं ABC. ओके, S2 ची व्हॅल्यू आपण टाकलेली नाही, S1 ची व्हॅल्यू टाकली, ती कॉपी पास केली एस कॉपी फंक्शनला. इथे कॉल झालं फंक्शन, कंट्रोल आला कॉपी फंक्शन कडे, S1 मध्ये गेली, इथे आलं 0 1 2. ओके, नाव आपण एक S2 अरे घेतलेला आहे, I0 झाला. ओके, इथे S2, सो S2 ची 0 1 2 इंडेक्स फॉर एक्झाम्पल.
I0 झाला. नाव S1 ऑफ 0 काय आहे? S1 ऑफ 0 A. A इज नॉट इक्वल टू नल, कंडिशन ट्रू आहे. सो S1 ऑफ 0 ची व्हॅल्यू S2 ऑफ 0 मध्ये, दोघांची इंडेक्स सेमच आहे ना, आपल्याला एक्झॅक्ट कॉपी करायची. सो S1 च्या 0th इंडेक्सला जो इलेमेंट असेल तोच S2 च्या 0th इंडेक्सला असणार. S1 च्या फर्स्ट इंडेक्सला जो इलेमेंट आहे तोच S1 च्या S2 च्या फर्स्ट इंडेक्सला असणार. ओके, सो आता इथे बघा 0 S1 ऑफ 0 ची व्हॅल्यू S2 ऑफ 0 मध्ये गेली. सो S1 ऑफ 0 मध्ये A आहे, S2 ऑफ 0 मध्ये पण A गेला. I प्लस प्लस I1 झाला. नाव परत S1 ऑफ I काय 1. सो S1 ऑफ 1 काय आहे? B. B इज नॉट इक्वल टू नल, कंडिशन ट्रू. सो S1 ऑफ 1 ची व्हॅल्यू S2 ऑफ 1 मध्ये, S1 ऑफ 1 मध्ये B आहे, S2 ऑफ 1 मध्ये पण काय गेला? B गेला. I प्लस प्लस I2, त्याच्यानंतर S1 ऑफ 2 is not equal to null, condition true आहे because C आहे, C is not equal to null. Now S1 of 2 ची व्हॅल्यू S2 of 2 मध्ये, सो इथे 2 आहे, C आहे, इथे पण C आला. Now I3 झाला. Now S1 of 3 is not equal to null, condition false आता because S1 of आता 0 1 2 ABC पुढून काय असणार आहे? नल कॅरेक्टर असणार आहे 3 पासून 49 पर्यंत. ओके, सो आता नल आहे, कंडिशन फॉल्स. सो लूपच्या बाहेर आलो. सो स्ट्रिंग S1 जी की आपण ऑलरेडी स्कॅन केलीच होती, एबीसी ती प्रिंट होणार. स्ट्रिंग 2 आपण स्कॅन नाही केली तरी सुद्धा ती एबीसी प्रिंट होणार बिकॉज आपण ह्या लॉजिकनी काय केलं? कॉपी केली स्ट्रिंग, वन स्ट्रिंग कॉपी केली दुसऱ्या स्ट्रिंग मध्ये. आलं का लक्षात? ठीक आहे. सो एकदा मी रन करून का दाखवते, जर काही मिस्टेक असेल प्रोग्राम मध्ये तर आपल्याला इथेच कळेल. ओके, तुम्हाला जे होमवर्क दिलेला आहे होमवर्क तुम्ही करायचा आहे. आता इथे आपण कॉपी फंक्शन घेऊयात, फक्त एस कॉपी. तुम्हाला जे नेम द्यायचं आहे ते तुम्ही द्या. S2 ऑफ I मध्ये S1 ऑफ I ची व्हॅल्यू. स्ट्रिंग किंवा आपण असं पण डिस्प्ले करू शकतो, ओरिजिनल स्ट्रिंग इक्वल टू S1 मध्ये आपली ओरिजिनल स्ट्रिंग आहे, स्ट्रिंग किंवा कॉपीड स्ट्रिंग. ठीक आहे, सेव्ह केला प्रोग्राम, एक्झिक्यूट, कंपाईल अँड रन. एंटर एनी स्ट्रिंग. बघा दोन्ही पण S2 प्रिंट केलं तरी सुद्धा हॅलो प्रिंट झालं. S2 ची व्हॅल्यू तर आपण घेतली नव्हती बट आपण कॉपी केलेली आहे. ओके, सो हे झालं तुमचं strcpy फंक्शन विदाउट युजिंग कॉपी one string into another string without using strcpy function. Okay, so first मी तुम्हाला एक होमवर्क दिला, नंबर ऑफ कॅरेक्टर एक्सक्लुडिंग व्हाईट स्पेस अँड द नंबर ऑफ वर्ड्स काउंट करायचे. सेकंड, आता जो कॉन्कॅटिनेशनचं जे फंक्शन आहे इट इज लाईक अ अपेंड. ओके, सो अपेंड अँड strcat फंक्शन. ओके, सो याचा प्रोग्राम तुम्ही करायचा, हा यूज न करता तुम्हाला कॉन्कॅटिनेशन करायचं आहे. इझी आहे बघा, थोडंसं डोकं लावा, प्रोग्राम येणार आहे. म्हणजेच बघा, जर S1 मध्ये तुम्ही एबीसी टाकलं
आणि S2 मध्ये PQR टाकलं तर तुम्हाला असा कोड लिहायचा आहे की S1 ची व्हॅल्यू जी ABC आहे ती ऍज इट इज राहील आणि पुढे PQR अटॅच झालं पाहिजे. म्हणजे S1 डिस्प्ले केला तर ही व्हॅल्यू डिस्प्ले झाली पाहिजे. सो हा कोड तुम्हाला करायचा आहे विदाउट युजिंग अपेंड अँड strcmp फंक्शन. आलं का लक्षात? ठीक आहे. नाउ नेक्स्ट आता लास्ट प्रोग्राम strcmp फंक्शन. विदाउट युजिंग दिस फंक्शन आपल्याला स्ट्रिंगचं कंपॅरिझन करायचं आहे. बोथ दी स्ट्रिंग्स इक्वल आहेत की नाही. ओके, किंवा कोणती स्ट्रिंग जस्ट आता आपण इक्वल और नॉट इक्वल हे आपण डिस्प्ले करणार आहे. इक्वल और नॉट इक्वल. ठीक आहे, इक्वल और नॉट इक्वल हे आपण डिस्प्ले करणार आहे जस्ट. ओके, सो जास्त आता तुम्ही आपल्याकडे इरेज फंक्शन पण आहे सिस्टीम डिफाईन, त्याच्यानंतर इन्सर्ट आहे अजून आपण शिकलेलो, स्वॅप आहे, त्याच्यानंतर अजून कोणते बघितले आपण, ऍट फंक्शन आहे पर्टिक्युलर कॅरेक्टरची इंडेक्स स्पेसिफाय करतं. तर हे फंक्शनचे सुद्धा तुम्ही ट्राय करा. तुम्हाला ह्याचा यूज काय ते माहिती आहे, सो तुमचं लॉजिक तुम्ही इम्प्लिमेंट करा, पण जास्त हे फंक्शन्स येत नाही तुम्हाला विदाउट युजिंग करण्यासाठी. सो विदाउट युजिंग स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन तुम्हाला फक्त कॉपी करायला येतं. टू स्ट्रिंग इक्वल आहेत की नाही कम्पेअर करायचं विदाउट युजिंग strcmp फंक्शन. लेंथ फाइंड आउट करायची विदाउट युजिंग दिस फंक्शन. देन कॉन्कॅटिनेशन करायचं. ओके, आणि रिव्हर्स करायचं. तर हेच फंक्शन्सचे प्रोग्राम्स येतात तुम्हाला विदाउट युजिंग दॅट पर्टिक्युलर फंक्शन. ओके, आणि तुम्हाला होमवर्क म्हणून तुम्ही हे ट्राय करू शकता. ठीक आहे, होमवर्क म्हणून ट्राय करा की इरेज कॉल केलं की कसे ते पर्टिक्युलर कॅरेक्टर्स इरेज होतात आणि रिमेनिंग स्ट्रिंग राहते. सर तुम्ही तुमचं लॉजिक इम्प्लिमेंट करून हे करू शकता. जेव्हा तुम्हाला टाइम मिळेल तेव्हा हे परफॉर्म करा. ठीक आहे, आलं लक्षात? आता आपण घेऊयात strcmp फंक्शन. ओके, किंवा कम्पेअरिंग द टू स्ट्रिंग. ओके, आता स्ट्रिंग कम्पेअर करताना दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या की आपण आता आपलं स्वतःचं लॉजिक लिहिणार आहे. आता आपण डायरेक्टली strcmp फंक्शन यूज करणार नाही. सो आता आपलं लॉजिक लिहिताना आपल्याला काय करायचं, असं लॉजिक इम्प्लिमेंट करायचं की आपला एक्झिक्युशन टाइम जो आहे तो लेस आला पाहिजे, लेस लागला पाहिजे आपल्याला. ओके, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही टू स्ट्रिंग इक्वल आहे की नाही ते चेक करणार. ओके, सो बिफोर ऍक्च्युअली स्टार्टिंग द लॉजिक ऑफ द कम्पेअर फंक्शन, तर strcmp काय करतं, इच कॅरेक्टर चेक करतं ना, S1 चं फर्स्ट कॅरेक्टर S2 च्या फर्स्ट कॅरेक्टर बरोबर सेम असेल तर पुढचं कॅरेक्टर. मग हे लॉजिक आता आपण इम्प्लिमेंट करणार आहे. तर ह्या लॉजिक ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशनच्या आधीच आपण चेक करायची की दोन्ही स्ट्रिंगची लेंथ इक्वल आहे का. ओके, S1 एक स्ट्रिंग आहे, S2 एक स्ट्रिंग आहे. S1 ची लेंथ सपोज L1 आहे आणि S2 ची L2 आहे. मग L1 L2 इक्वल आहे का हे फर्स्ट चेक करायचं. जर ते इक्वल नसेलच तर आपल्याला पुढे कॅरेक्टर चेक करायची गरज आहे का नाही. म्हणजे जे आपले मेन लॉजिक आहे कम्पेअरिंग इच कॅरेक्टर ऑफ दी बोथ दी स्ट्रिंग, ते जे लॉजिक आहे ते तिकडे कंपायलरला सेंड करायचीच नाही रिक्वेस्ट. का? बिकॉज जर लेंथच इक्वल नसेल, L1 आणि L2 दोन्ही स्ट्रिंगची लेंथच इक्वल नसेल म्हणजे ऑब्व्हियसली ते स्ट्रिंग नॉट इक्वलच आहेत. ओके, सो आपलं जे उगाचच कंपायलर लेंथ जरी इक्वल नाहीये तरी पण चेक करत बसलाय कंपायलर, सो दॅट इज नॉट अ फिजिबल सोल्युशन. सो फर्स्ट काय करायचं ह्याच्यामध्ये की लेंथ इक्वल आहे का ते चेक करायचं. लेंथ इक्वल नसेल तर डायरेक्टली रिझल्ट प्रिंट करायचा स्ट्रिंग्स आर नॉट इक्वल. ओके, हा झाला फर्स्ट पार्ट. नाउ दुसरा, लेंथ सेम असेल, L1 इज इक्वल टू L2 आहे, देन ह्यात पण दोन कंडिशन येतील. लेंथ इक्वल नसेल तर नॉट इक्वल हे राईट आहे. ओके, बट लेंथ जर इक्वल असेल तर ती स्ट्रिंग इच टाइम इक्वलच असेल का नाही. बिकॉज S1 मध्ये ABC आणि S2 मध्ये PQR, लेंथ 3 आहे पण स्ट्रिंग इक्वल आहे का नाही. इथे ABC आणि इथे पण ABC, लेंथ 3 आहे पण स्ट्रिंग इक्वल आहे. ओके, सो ह्याच्यामध्ये दोन केस येतील, एक तर स्ट्रिंग इक्वल येतील किंवा नॉट इक्वल येतील, दोघांपैकी एक. सो आपल्याला हे तिन्ही पण कंडिशन्स करायच्या आहेत strcmp फंक्शन. ओके, सो फर्स्ट आपण आता स्टार्ट करूया. सो कंपॅरिझनला दोन स्ट्रिंग पाठवणार. सो आपण कम्पेअर फंक्शन घेऊया डायरेक्टली. दोन स्ट्रिंग पाठवणार ना, सो दोन कॅरेक्टर आहे, दोन इनपुट घेणार. नाउ मेन दोन कॅरेक्टर आहे डिफाईन करायचे, S1 S2. ओके, नाउ दोघांची व्हॅल्यू घ्या आधी. ज्या स्ट्रिंग तुम्हाला कंपेअर करायचे त्यांच्या व्हॅल्यू घ्या. एंटर स्ट्रिंग 1, सीन गेट लाईन, सीन नी फक्त वन वर्डची कसं पण घ्या.
दोन्ही ह्याला गेट लाईननी जरी मल्टिपल वर्डची केली तरी दोन्ही ह्याला आपलं लॉजिक इम्प्लिमेंट होणार आहे. सो काही प्रॉब्लेम नाहीये. दोन्ही स्ट्रिंग घेतल्या. नाव कॉल करा कंपेअर फंक्शन S1, S2 त्याला पास करा, रिटर्न 0. नाव ऍक्च्युअल जो कोड आहे आपला इथे आहे. ठीक आहे. आता बघा आपल्याला पहिले लेंथ कॅल्क्युलेट करावी लागेल. मग लेंथ आता तुम्ही तुमचं जे strcpy आपण जे s लेंथ फंक्शन केले ना ते इथं कॉल केलं तरी चालेल. सो आता आपण इथे परत ते कॉल करूयात इंट s लेंथ फंक्शन. ओके, आणि ते इथे कॉल करायचं ह्याच्यामध्ये. ठीक आहे. आता ह्याची डेफिनेशन आम्ही आता प्रोग्राम टाइप करतानाच येईल, आपण ऑलरेडी ती पाहिलेली आहे. ओके, नाऊ आता मी काय करते, फंक्शन कंपेअर राईट डाऊन करायला स्टार्ट करते. ठीक आहे. सो आता आपण काय करूयात, इंट L1 L2 अँड देन I पण घेऊयात आपण. ठीक आहे. नाऊ पहिल्यांदा इथे s लेंथ फंक्शन कॉल करू, ज्याला पहिले S1 पास करू. सो ते तुम्हाला L1 ची फर्स्ट स्ट्रिंगची लेंथ देईल, देन L2 मध्ये सेकंड स्ट्रिंगची. ओके, सो हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, तेच आपण ह्या प्रोग्राम मध्ये नंतर ऍड करू. नाऊ आता आपल्याला चेक करायचंय, जर L1 इज नॉट इक्वल टू L2 अँड L1 इक्वल नसेल तर डायरेक्टली प्रिंट करून द्यायचं स्ट्रिंग्स आर नॉट इक्वल. पुढे बघायचीच गरज नाही. म्हणजे हा इफ झाला तर हा जो रिमेनिंग एल्स आहे तो होणार नाही. ॲज इन सिम्पल ॲज दॅट. ओके, सो पुढचं जे कंपायलरला उगेच चेक करायला लावायचं नाही. ओके, नाऊ एल्स आता लेंथ इक्वल आहे तर मग आता आपल्याला इच कॅरेक्टर काय करावं लागेल, चेक करावं लागेल. ओके, सो आता आपण असं पण करू शकतो, लूप फॉर लूप पण लावू शकतो. आता बघा, फॉर लूप तुम्ही L1 टाइम्स करा किंवा L2. L1 means what? Length of the string S1. L2 means what? Length of the string S2. Means what? Number of character in S1 and number of character in S2. Okay. जर लेंथ 3 आहे तर कॅरेक्टर कुठून असणार, S1 मध्ये 0, 1, 2 पर्यंत असणार. ओके, नाऊ आता L1 इज नॉट इक्वल टू L2. स्ट्रिंग्स आर नॉट इक्वल. मग एल्स मध्ये आले, ह्याच मिनिंग काय आहे की L1 आणि L2 सेम आहे. मग तुम्ही लूप मध्ये I is equal to 0, I is less than L1 करा किंवा L2 करा, दोन्ही पण सेमच आहे. बिकॉज L1 is not equal to L2. जेव्हा ही कंडिशन फॉल्स होईल तेव्हा आपण एल्स कडे येणार आणि त्याचंच मिनिंग काय आहे की L1 आणि L2 सेम आहे. मग इथे L1 यूज करा किंवा L2 यूज करा. देन वन बाय वन आपण कॅरेक्टर चेक करायचं. इफ S1 of I is not equal to S2 of I, जर इक्वल नसेल तर ब्रेक. Okay, then हा for loop. Then if I is double equal to L1, then see out strings equal आहे. एक्सप्लेन करते मी तुम्हाला विथ एक्झाम्पल. else not equal आणि हा बाहेरचा एल्स कंप्लीट आणि आपलं फंक्शन कंप्लीट कंपेअर. ओके, आता चेक करा. सपोज आता एंटर स्ट्रिंग 1. आता मी S1 ची व्हॅल्यू पहिल्यांदा आपण विदाउट लेंथ इक्वल नाहीये लेंथ ते घेऊयात. PQRS. S1 ची मी ABC घेतली, S2 ची PQRS घेतली, पास केले S1 S2. कंपेअर फंक्शन कॉल झाले, इथे आला कंपायलर. S1 मध्ये गेले ABC, S2 मध्ये गेलं PQRS. नाउ S लेंथ फंक्शन S1 ची लेंथ काय करेल, आपण जे S लेंथ इथं S1 म्हणजेच ABC पास केलं तर L1 ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळेल 3 आणि L2 ची काय मिळेल 4 मिळेल. PQRS आहे ना. So L1 is not equal to L2, condition true आहे, because 3 is not equal to 4, condition true आहे. So if होणार स्क्रीन वर डिस्प्ले होईल strings are not equal. if झाले so त्याचा रिस्पेक्टिव्ह else होणार नाही. ओके, सो हे झालं तुमचं फर्स्ट पार्ट. ओके, नाउ नेक्स्ट. आता बघा, एंटर परत रन केलं मी प्रोग्राम. एंटर स्ट्रिंग 1. सपोज S1 ची व्हॅल्यू आता मी ABC दिली. एंटर स्ट्रिंग 2. S2 ची व्हॅल्यू सपोज मी A, B and P दिली. ओके, नाउ S1 S2 पास केलं, इथे आला कंपेअर फंक्शन कडे कंट्रोल. L1 मध्ये काय आली व्हॅल्यू 3 ABC. S1 ची लेंथ काय येणार ABC. L1 म्हणजे 3 आली आणि ABP S2 ची पण काय येणार 3 येणार. नाउ 3 इज नॉट इक्वल टू 3, कंडिशन
फॉल्स. सो एल्स कडे आलो. म्हणजेच काय की लेंथ इक्वल आहे. आता आपण चेक करणार स्ट्रिंग इक्वल आहे का. ओके, नाउ आय किती झाला 0 झाला. 0 इज लेस दॅन L1 किती आहे 3 आणि L2 पण 3 आहे. काही लिहिलं तरी चालेल. कंडिशन ट्रू. नाउ S1 ऑफ आय बघा, जोपर्यंत जर कॅरेक्टर मॅच नाही झालं तर ब्रेक, लगेच लूपच्या बाहेर यायचं. ब्रेक मीन्स व्हॉट की इफ आणि एल्स मध्येच तुम्ही ब्रेक लिहू शकता, पण तो इफ एल्स कुठे असला पाहिजे, लूप मध्ये असला पाहिजे. सो ब्रेक काय करतं, इफच्या बाहेर नाही आणत, इफ ज्या लूप मध्ये आहे त्या लूपच्या बाहेर आणणार कंट्रोल. ओके, सो आता बघा, जर इक्वल नसेल कॅरेक्टर तरच ब्रेक होणार, इक्वल असेल तर ब्रेक होणार नाही. ओके, आता बघा, या लूपच्या बाहेर येण्यासाठी ह्या स्टेटमेंटला एक तर तुमची इथली कंडिशन फॉल्स झाल्यावर बाहेर येताल किंवा ब्रेक झाल्यावर, दोन वे आहेत तुमच्याकडे. ओके, लूप मध्ये आपण ब्रेक लिहिले, सो लूपच्या आउटसाइड एक तर आपण लूपचीच कंडिशन फॉल्स झाल्यावर येणार, और आयदर तुम्ही बाहेर कसं येणार, कंपायलर बाहेर कसं येणार, लूपचीच कंडिशन फॉल्स झाल्यावर और ब्रेक झाल्यावरती. ओके, नाउ बघा, I 0 झाला, 0 इज लेस दॅन 3 कंडिशन ट्रू. नाउ S1 ऑफ 0, S1 ऑफ 0 काय A इज नॉट इक्वल टू S2 ऑफ 0 A, A इज नॉट इक्वल टू A, फॉल्स. सो इफ मध्ये येणार नाही. नेक्स्ट टाइम परत लूप I किती होणार 0 होता, सो I 1 होणार. नाउ 1 इज लेस दॅन 3 कंडिशन ट्रू. नाउ S1 ऑफ 1 काय आहे B आणि S2 ऑफ 1 काय आहे B. सो B इज नॉट इक्वल टू B, कंडिशन फॉल्स, ब्रेक होणार नाही. डायरेक्टली I किती होणार 2 होणार. Now 2 is less than 3, condition true. Now S1 of 2 काय C, बरोबर ना, हा 0 आणि 1 आणि 2. S1 of 2 काय C, C. ओके, आणि C is not equal to S2 of 2 काय P, C is not equal to P, condition true, break. सो आता आपण लूपच्या बाहेर कधी आलो, ब्रेकने आलो, नॉट ही कंडिशन फॉल्स झाल्यावर नाही आलो, ब्रेक मुळे लूपच्या बाहेर आलो. सो लूपच्या बाहेर आल्यावर चेक केलं, I काय आहे 2, I काय होता 2 आणि L1 काय आहे 3. सो 2 इक्वल टू 3 आहे का, नाही. सो एल्स मध्ये नॉट इक्वल, बरोबर आहे, एबीसी आणि एबीपी नॉट इक्वल. आता ह्याचा अर्थ काय, ही कंडिशन ट्रू कधी होईल, जेव्हा तुम्ही लूपची कंडिशन फॉल्स झाल्यावरती बाहेर येणार. ह्याचा अर्थ काय की ब्रेकनी तुम्ही लूपच्या बाहेर येणार नाही. सो ब्रेकनी बाहेर येणार नाही मीन्स व्हॉट की कधीच नॉट इक्वल टू कंडिशन येणार नाही. म्हणजे ऑलवेज S1 आणि S2 मधले दोन्ही पण कॅरेक्टर्स काय असणारे, सेमच असणारे. जर नॉट इक्वल असेल तर ब्रेक झालं, म्हणजेच काय की लूपची कंडिशन फॉल्स होण्याच्या आधीच तुम्ही ब्रेक झाले. याचा अर्थ काय की I आणि L1 मॅच होणार नाही. सो एल्स नॉट इक्वल. आलं का लक्षात, ठीक आहे. नाउ आता आपण इक्वल साठीची कंडिशन बघू. पहिली काय केली आपण, लेंथच इक्वल नाहीये. दुसरी काय केली, लेंथ इक्वल आहे पण स्ट्रिंग इक्वल नाहीये. नाउ आता आपण दोन्ही पण इक्वल घेऊया. सो S1 ABCD ABCD. ओके, सो आता S लेंथ काय येणार 4, इथे पण काय येणार 4. ओके, हा 0 पोझिशन 1 2 3 पोझिशन. नाउ 4 इज नॉट इक्वल टू 4, कंडिशन फॉल्स. एल्स मध्ये आलो, I किती झाला 0. बघा आता हा टिक केलेला आहे, 0 इज लेस दॅन 4, कंडिशन ट्रू. नाउ S1 ऑफ 0 काय A आणि S2 ऑफ 0 काय A, A इज नॉट इक्वल टू A, फॉल्स. लूप मध्ये इफ होणार नाही, देन I होणार 1, 1 is less than 4, condition true. Now S1 of 1 काय B is not equal to S2 of 1, that is B, B is not equal to B, condition false. if मध्ये येणार नाही. Now I 2 होणार, 2 is less than 4, condition true. Now S1 of 2 काय आहे C, C is not equal to S2 of 2, C, condition false, break होणार नाही. Now I होणार 3, 3 is less than 4, condition true. Now S1 of 3 काय D, D is not equal to S2 of 3, D is not equal to D, false, because D equal to D आहे. So break होणार नाही. S झाला, I झाला 4, 4 is less than 4, condition false. So आता आपण लूपची कंडिशन फॉल्स झाली म्हणून आपण इथे बाहेर आलो. So I काय आहे 4 आणि L1 काय आहे 4. सो 4 इक्वल टू 4 आहे. सो स्ट्रिंग्स आर इक्वल. इफ झालाय सो त्याचं रिस्पेक्ट टू एल्स होणार नाही. बघा, सिंपल, ठीक आहे. तर हा झाला तुमचा स्ट्रिंग कंपॅरिझनचा प्रोग्राम विदाउट युजिंग strcmp फंक्शन. ओके, स्ट्रिंग लेंथ जो प्रोग्राम आहे, बिकॉज आपल्याला लेंथचं
लेन तर लागणारच आहे आपल्याला, आपले युजर डिफाईन फंक्शन. देन कम्पेअर दोन कॅरेक्टर्स. ठीक आहे. नाऊ लेंथ आता इथे नाही आपल्याला कॉल करायची, दोन्ही पण स्ट्रिंग घ्या. सी आउट एंटर स्ट्रिंग 2 सीन डॉट गेट लाईन. ठीक आहे. नाऊ आता आपल्याला इथे फंक्शन कॉल करायचे, कम्पेअर. ठीक आहे. मेनच्या ऐवजी आपण ते फंक्शन आता लेनचं कुठे कॉल करणार, कम्पेअर फंक्शन मध्ये. 11 is equal to s length s1, l2 is equal to s length s2. Okay, now if L1 is not equal to L2, then no need to check the further, directly print strings are not equal. Okay, now else मध्ये loop टाका. For I is equal to 0, I is less than L1, or either L1 or L2, both are same असणार आहेत आता जर आपण else मध्ये आलो तर. Okay, now if s1 of I is not equal to s2 of I, then break. सिंपल आहे बघा प्रोग्रामिंग एकदम. इफ I is double equal to L1, both strings are equal, else strings are not equal. परत बघा एक आपण लेंथ सेम नाहीये ते टाकू. स्ट्रिंग्स आर नॉट इक्वल. ऑल दी केसेस चेक करायच्या. आता लेंथ इक्वल टाकू बट स्ट्रिंग डिफरंट टाकूया तरी पण नॉट इक्वल आलं पाहिजे. बघा स्ट्रिंग्स आर नॉट इक्वल. आता लेंथ सेम असल्यावर स्ट्रिंग इक्वल आहे ना. आता दोन्ही पण स्ट्रिंग सेम टाकूयात. both strings are equal. ओके, सो हे झालं तुमचं स्ट्रिंग कंपेअर फंक्शन. देन आता मी तुम्हाला होमवर्क काय काय दिलेला आहे. सो तुम्हाला होमवर्क दिलेला आहे नंबर ऑफ कॅरेक्टर्स आणि वर्ड्स काउंट करायचे. कॅरेक्टर मध्ये नंबर ऑफ व्हाईट स्पेस सोडून कॅरेक्टर काउंट करायचे. त्याच्यानंतर कॉन्कॅटिनेशन करायचं आहे. ते मीन्स व्हॉट अपेंड करायचं आहे तुमच्या लॉजिकनी. जसं आपण आता मी रिव्हर्स, कम्पेअर, कॉपी आणि काय केलं
लेंथ जसं कॅल्क्युलेट केलं तसं तुम्हाला कॉन्केटिनेशन करायचं आहे. ओके, सो हे 2 प्रोग्राम करा आणि मग ट्राय करा तुमच्या मनाने की तुम्हाला इरेज फंक्शनचं जे वर्क आहे हे तुम्ही स्वतः लॉजिक इम्प्लिमेंट करू शकता का. जसं आपण विदाउट युजिंग इरेज आपल्याला काय झाले पाहिजे, नंबर ऑफ कॅरेक्टर इरेज झाले पाहिजे स्ट्रिंग मधून. इन्सर्ट पर्टिक्युलर पोझिशनला सबस्ट्रिंग काय झाली पाहिजे, इन्सर्ट झाली पाहिजे. ओके, सो ट्राय करा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा. पण जस्ट फॉर द एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्ही एवढं केलं तरी सफिशियंट आहे. बट तुम्हाला प्रोग्रामिंग यायला पाहिजे. सो हे जे आपण बाकीचे जे एक्स्ट्राचे फंक्शन घेतले, स्वॅप वगैरे, ऍड फंक्शन, तर ते पण तुम्ही तुमच्या लॉजिकनी ट्राय करा. ओके, सो इथे आपलं स्ट्रिंग कम्प्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये मी टाइप कास्टिंग जो छोटासा पॉइंट 10 मिनिटाचा तो घेते आणि लगेचच पुढचं एक्सेप्शन चॅप्टर त्याच्यामध्ये स्टार्ट करेल. ओके.